आज 6 वर्षांनंतर आम्ही दोघंच बाहेर पडतोय. रिद्वी मामाच्या घरी गेली आणि खूप दिवसांनंतर ना आम्हाला दोघांना एकमेकांसोबत छान वेळ मिळाला. मी तर लवकर रेडी होऊन बाहेर आले, पण हे साहेब फोन घरातच विसरून आले होते. खरं सांगायचं तर रिद्वी घरात नाहीये ना, तर घर एवढं शांत आहे. घरात अजिबातच करमतच नाही. कारण कंटिन्यू गोंधळ, धिंगाणा याची सवय झाली तिची इतकी बडबड सुरू असते ना, त्यामुळे घरात राहायचीच इच्छा होत नाही. मग छान आमचा मूव्हीचा प्लॅन झाला. सकाळी 9 वाजताच आम्ही मॉलला जाऊन पोहोचलो आणि तिकडे कोणीही नव्हतं. एवढा सामसूम मॉल तर मी पहिल्यांदाच बघितला असेल. आज तर लग्नानंतरच्या त्या दिवसांची आठवण आली की जेव्हा असं छान छान मूवी बघायला जायचो, डेटवर जायचो. आणि आज सुद्धा ना आम्ही इतकं लेट पोहोचलो होतो, म्हटलं आता मूवीचं स्टार्टिंग मिस करायची नाहीये, त्यामुळे पळत पळतच मूवीच्या थिएटरमध्ये जाऊन पोहोचलो. आणि हा मूवी बघायला थोडंसं लेट झालंय, पण ठीक आहे, लेट पण थेट मूवी बघणं इम्पॉर्टंट आहे. आणि काय कमाल मूवी आहे यार. मूवी बघून खरंच खूप छान वाटलं. आणि त्यानंतर ना आम्ही खूप छान फिरलो मॉलमध्ये. खूप दिवसानंतर आम्ही असं फिरत होतो. आणि कधी कधी ना आपण असं विसरूनच जातो की आपण आई बाबा होण्याच्या अगोदर नवरा बायको सुद्धा आहे. तेवढ्या गप्पा मारणं या सगळ्या गोष्टी रिद्वी सोबत होतच नाही, कारण तिची बडबड 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 मध्ये मध्ये सुरूच असते. आणि खरंच या ब्रेकची, छोट्या छोट्या डेट्सची खूप गरज असते आपल्या नात्यामध्ये. पुन्हा रिकनेक्ट झाल्यासारखं फील होतं, बॉन्ड स्ट्रॉंग होतो आणि थोडं रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं. आजचा असा छान डे स्पेंड केला आणि या सगळ्यात ना आम्ही रिद्वीला खरंच खूप जास्त मिस केलं. बाय.